आता ह्याच्या पुढलं गाणं नाही तर आता ह्याच्या पुढे आपण एक नाट्य संवाद सादर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगभूमीवरल्या श्रेष्ठ अभिनेत्यांची झलक आपले शिक्षकेतर कर्मचारी सुरेश परांजपे हे सादर करत आहेत. नमस्कार रसिक मित्र, अतिशय कमी वेळामध्ये 1 मिनिटाची प्रस्तावना नट नाटक नावाचा मी एकपात्री प्रयोग सादर करतोय. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 472 प्रयोग सादर झालेले आहेत. त्यातली एक झलक अतिशय छोटी मी आपल्यासमोर सादर करतोय. मराठी गद्य एकपात्री कलाकार, मराठी रंगभूमीवर गाजलेले नट, एक संवाद शन्ना नवरे लिखित सूर राहू दे या नाटकातला एक संवाद मी प्रथम माझ्या आवाजात सादर करतोय. संवाद ऐका. माझ्या आवाजात. मनाला मोहाचा स्पर्श होणं म्हणजे पापाने अलगद पाऊल उचलणं. पापाने अलगद पाऊल उचललं पुढे तरी त्याच्या टापांचा आवाज मला आधीच ऐकू येतो. न्याय न्यायालयात मिळतो तो असा चव्हाट्यावर कधीही मिळत नसतो. जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचा एक न्याय असतो. स्वतःच्या घड्याळाप्रमाणे 2 घड्याळ एकत्र कधीही जुळत नसतात, पण प्रत्येक माणसाला वाटतं की स्वतःच घड्याळ बरोबर आहे, स्वतःच घड्याळ बरोबर आहे. हाच संवाद सुप्रसिद्ध अभिनेते सतीश दुभाषी आपल्या स्टाईलमध्ये कसा सादर करत असत हा संवाद, त्याची एक झलक आपण ऐकूया. सतीश दुभाषी. अरुंधती मनाला मोहाचा स्पर्श होणं म्हणजे पापाने अलगद पाऊल उचलणं आणि पापाने अलगद पाऊल उचललं पुढे तरी त्याच्या टापांचा आवाज मला आधीच ऐकू येतो. न्याय न्यायालयात मिळतो तो असा चव्हाट्यावर कधीही मिळत नसतो. जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचा एक न्याय असतो. स्वतःच्या घड्याळाप्रमाणे 2 घड्याळ एकत्र कधीही जुळत नसतात, पण प्रत्येक माणसाला वाटतं की स्वतःच घड्याळ बरोबर आहे, स्वतःच घड्याळ बरोबर आहे. हाच संवाद कौटुंबिक नाटककार बाळ कोल्हटकरांना दिला तर तो कसा आपल्या स्टाईलमध्ये सादर करतील त्याची झलक बाळ कोल्हटकर. ताई मनाला मोहाचा स्पर्श होणं म्हणजे पापाने अलगद पाऊल उचलणं. पापाने अलगद पाऊल उचललं पुढे तर त्याच्या टापांचा आवाज मला आधीच ऐकू येतो. न्याय न्यायालयात मिळतो तसा चव्हाट्यावर कधीच मिळत नसतो. पण जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचा एक न्याय असतो. स्वतःच्या घड्याळाप्रमाणे 2 घड्याळ एकत्र कधीच जुळत नसतात, पण प्रत्येक माणसाला वाटतं की स्वतःच घड्याळ बरोबर आहे, स्वतःच घड्याळ बरोबर आहे. हाच संवाद पंत प्रभाकर पणशीकरांना दिला तर तो आपल्या स्टाईलमध्ये कसा सादर करतील त्याची एक झलक बघूया. पंत प्रभाकर पणशीकर. न्यायमूर्ती महाराज मनाला मोहाचा स्पर्श होणं म्हणजे पापाने अलगद पाऊल उचलणं आणि पापाने अलगद पाऊल उचललं पुढे तरी त्याच्या टापांचा आवाज मला आधीच ऐकू येतो. पण न्याय न्यायालयात मिळतो तसा चव्हाट्यावर कधीच मिळत नसतो. जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचा न्याय असतो. स्वतःच्या घड्याळाप्रमाणे 2 घड्याळ एकत्र कधीही जुळत नसतात, पण प्रत्येक माणसाला वाटतं की स्वतःच घड्याळ बरोबर आहे, स्वतःच घड्याळ बरोबर आहे. हाच संवाद डॉक्टर श्रीराम लागूंना दिला तर तो आपल्या स्टाईलमध्ये कसा सादर करतील त्याची एक छोटी झलक. डॉक्टर श्रीराम लागू. नाही म्हणजे सावित्री मनाला मोहाचा स्पर्श होणं म्हणजे पापाने अलगद पाऊल उचलणं आणि पापाने अलगद पाऊल उचललं पुढे तरी त्याच्या टापांचा आवाज मला आधीच ऐकू येतो. न्याय न्यायालयात मिळतो तसा चव्हाट्यावर कधीही मिळत नसतो. जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचा एक न्याय असतो. स्वतःच्या घड्याळाप्रमाणे 2 घड्याळ एकत्र कधीही जुळत नसतात, पण प्रत्येक माणसाला वाटतं की स्वतःच घड्याळ बरोबर आहे, स्वतःच घड्याळ बरोबर आहे. हाच संवाद डॉक्टर काशीनाथ घाणेकर. जुने नट आहे ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर. नाही मनाला मोहाचा स्पर्श होणं म्हणजे पापाने अलगद पाऊल उचलणं.
पापाने अलगद पाऊल उचललं पुढे तर त्याच्या टापांचा आवाज मला आधीच ऐकू येतो. न्याय न्यायालयात मिळतो, तसा चव्हाट्यावर कधी मिळत नाही. जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचा न्याय असतो, स्वतःच्या घड्याळाप्रमाणे. दोन घड्याळ एकत्र कधीच जुळत नाही, पण प्रत्येक माणसाला वाटतं की स्वतःच घड्याळ बरोबर आहे, स्वतःच घड्याळ. मित्र, अतिशय कमी वेळामध्ये नट नाटक ह्या नावाचा मी एकपात्री प्रयोग गेले 27 वर्ष सादर करतोय. नुकताच 472वा प्रयोग सादर झाला. त्याचा ट्रेलर, त्याची झलक मी आपल्या समोर सादर केली. पूर्ण 3 अंकी नाटकाचं कथानक सारांश रूपाने 15 ते 20 मिनिटांच्या कालावधीत पूर्ण नाटकाची आउटलाईन प्रेक्षकांच्या समोर उभी करणं हे माझ्या एकपात्री कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. इथे या माजी विद्यार्थी संघामध्ये या व्यासपीठाने मला संधी दिली, याबद्दल मी माझे विद्यार्थी संघाचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आता फक्त 3 गाणी आणि 1 लावणी नृत्य राहिलेलं आहे. तर कृपया कोणी उठून जाऊ नका. आणि जेवायला जे लोक गेले त्यांनी जे ताट घेऊन इकडे जेवायला आले तरी हरकत नाही, पण 3 गाणी आणि 1 लावणी नृत्य आहे. आणि दुसरं असं की तुम्ही प्रत्येकाने स्मरणिका घेऊन जायचं आहे, कारण स्मरणिकेमध्ये खूप चांगलं बरंच काय काय तुम्हाला मिळेल याच्यामध्ये, की ते कोणी ती स्मरणिका मिस करू नये. आणि ताटं इकडे घेऊन या. 3 गाणी आणि 1 लावणी नृत्य फक्त राहिलेलं आहे. तर ह्याच्या पुढे